राम राजा म्हणता काय हो राम 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 राजा राम 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 राजा देवाचं भजन करा सगळ्यात मोठं भजन आहे तुका म्हणे थे भजन प्रमाण मृत्यू लोकामध्ये जे तर आलो ना मी एकच विधान ध्यानात ठेवा भगवंताचं नाम तोंडात ठेवा जे तर मुखे नाम हाती मोक्ष कोण म्हणाले तो खूप बारा आहे दोनच अक्षर चला पुढे राजा रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय माझा विलंब लागला ते विघ्ने उठिल्या बहुत औषधी आच्छादी परत वेळ निश्चित लाविले वेड केलं कोण वेड केलं औषधानं औषधी आच्छादी पर्वत पर्वतावर औषधी होत्या पण आच्छादी म्हणजे लपविल्या त्या येत असते आच्छादन केलं त्याला लपविलं त्याला त्याचं कारण आहे एकच गोष्ट आहे पर्वतावर औषधी जगविणे काम देवाचं पर्वतावरल्या औषधी लपविणे काम देवाचं पर्वतावर औषधी नेण्याकरता येण्याकरता महाराज हे तर भार टाकला मारुती राहायला देणं काम देवाचं आणि पर्वतावरल्या औषधी प्राप्त करण्याकरता महाराज अपयशी झालेल्या मारुतीचा विजय असल्या प्रकार ते मात्र मारुतीच काय झालं औषधी पर्वतावर मारुतीरायाला घेत असते उमेद निर्माण झाली आत्ता डोंगर आणून देवाचं काम करतो परंतु कार्यकर्तावाळी अभिमान आला आता सांगा मारुतीरायाला बराच वेळ फेरफटका दिला त्या अभिमानानं आणि मग लक्षात आलं की महाराज मी अभिमान केला त्याचा तिसऱ्या अध्यायात दुसऱ्या अध्यायात मज सारखा दूत असता त्याचा हे परिणाम आहे आता परिणाम जिथं महाराज असल्यावर चुकले तिथंच जावं लागतं फाट्यावर चुकलं ना आत्ता आम्ही चुकलो वानेगाव पाठी कळालीच नाही पुढे गेलं आणि ते इकडून बांधलेलं टपर आलं अरे मी म्हणलं पुढे गेलं की आपण यानं मग फरतील हे तर माणसाला भरम आला की चुकते मारुतीला डोंगरावर चुकलेत परंतु देवाचा धावा केला आणि वाट कोण दाखविली वाट दावी करी धरून या परत फिरविणारा माझा प्रभू आहे आणि त्यावेळेला मारुतीराय महाराज ही घेत कथा रामापुढे सांगतात काय म्हणतात शक्ती झाली प्रत्येक काही नठे मत बहुचकुर झालो ते मग रघुनाथ स्मर्यला अंगातलं बळ काम दिलं नाही अंगातल्याच बळानं प्रसाद कोणता मिळाला शर्मिंद झालो शर्मिंद पुढं झाला डोंगरावर ताकद नव्हती का ताकद होती पण शक्ती प्रतिहत झाली आणि परत फिरल्यावर काय करता येत असल्या प्रकारचे शक्ती देणारा भगवान आहे आणि तो भगवान ज्या वेळेला महाराज प्रतिकूल होतो आणि एकाच गोष्टीनं होतो आपल्या अनुकूल प्रतिकूल मग अनुकूल प्रतिकूल हे कशानं होतं बरं का ध्यानात ठेवा आपल्या वागण्यानं होतं म्हणून परमार्थामध्ये आपलं वागणं हे तर आपल्याला कारणीभूत आहे हे तर जैसा कर्म करेगा वैसा फल देगा भगवान लोकावर दोष ठेवायचा नाही आपल्याला विचारायचं तू किती करतो आज आमचं हेतं भजन राहिलं का हरिपाठ झाला का आमचं कार्य होतं का निराभिमान वृत्ती अभिमान नरकात घालतो ध्यानात ठेवा तुका म्हणे नरकी घाली अभिमान जरी होय ज्ञानगर्व ताठा याच्याकरता महाराज मारुती ह्याच्या उमवलं ज्याचं त्याला सुधारलं पाहिजे चला पुढे अंतरात्मा रामचंद्र बुद्धी दिदली करतर समूळ उपडो आणि डोंगरा माग सत्वर चालिलो भगवान दूर आहे का त्याचा धावाच करा दूर नाही तो हृदयस्थ आहे भगवान हृदयामध्ये मी राम झाला प्रसन्न हो अंतरात्मा रघुवीर बुद्धी दिधली खडतर डोंगर उपडण्याला घेत असल्या प्रकारचा गाजर उपडल्यासारखा डोंगर उपडलो
आणि निघालो म्हणले. कोणाला सांगू लागले? नळनीळ जांबुवंत अंगद आणि रामरायाला सांगू लागले. देवाच्या सभेमध्ये, भक्तगणांच्या सभेमध्ये मारुतीरांचा उवाच आहे. बोला. मार्गी येताच त्वर आश्चर्य वर्तले त्वर बाण पातळा वेगावता अति सुंदर नामांकित. झालं एक महाराज येतात. वाटणं येऊ लागलो. एक नवल आहे. काय नवल आहे? महाराज येत असल्या प्रकारचं जीवनामध्ये असे घेतं. क्रॉस पॉईंट किती घेतात बरं का. दूर करणारे क्रॉस पॉईंट येत नाहीत का? पुष्कळ येतात. वारकरी घेतं निघाला वारीला आणि घरी आला बायकोला भेटून जावं म्हणून. त्या बाईच्या मनात याला जिथं स्टॉप करायचं होतं. दुसरा वाटत बसलेला आहे. चला की हो भाऊ, झालं नाही का रामराव? तुमचं झालं नाही का? झालं हो, मी येतो मग आता. तुम्ही जाता काय मग? आता रात्रभरातून काय होते की म्हणते बाई लागली लढायला. ते म्हणते उद्याच्या गाडीला येतो मी, आमच्या घरी बरं नाही. मला काय म्हणायचे, अरे प्रतिबंध आला तर डोळ्यामध्ये डोळ्याचंच पाणी घट होऊन टीक येत असते. हे असो डोळ्याचे पडलरचे तेने देखणे पण डोळ्याचे नगरी. जे काही ज्ञानोबा म्हणतात, डोळ्यामध्ये बकेटातल्या पाण्यानं गुलूप येत नाही. डोळ्याचंच पाणी चिकट होते, घट होतं आणि टीक येते. ऑपरेशन करावं लागतं. सांगायचं होतं तशी आपल्या मनामध्ये भाव येऊ देऊ नका घेत असल्या प्रकारचा. कधीच एक गोष्ट असे प्रमाणित करायची. सगळे सण गमोरडे हरकत नाही, प्रश्न नाही. मंगळसूत्राच्या त्या वाट्याला 2 मण्याला हात लावू नका. पारावरली पोथी बंद करायची नाही. लक्षात ठेवा घेतं. ही गोष्ट महाराज केलीच पाहिजे, कारण प्रत्येकाचं कर्तव्य आहे. सगळ्याला झोपेतून कोण उठवते माहिती का? घरी असलं तर बायको उठवेल, पण कुठं शेतात असलं तर कोण झाडं उठवतात का? ते देव उठतात. चला बाणी राम नामते कथा तिस्मय झाला चित्ता नामे अनुसरणी तत्वता गेलं रघुनाथा बाणा संगे. त्याला विश्वास म्हणतात. बाण पाहिल्यावर बाण दिसला की नाम दिसलं. भरताश्रमातून आलेलं बाण होता. त्या बाणावर दृष्टी फेकली. राम नाम देखता अति विस्मय झाला चित्ता नामे अनुसरुणी तत्वता गेलो रघुनाथा बाणासवे. पांडुरंगा, भगवंता रामा, बाणासंग जाण्याचं कारण आहे बाणावर नाम होतं. लक्षात घ्या. या जीवाच्या जीवनाचा सार्थकता मुखामध्ये भगवंताचं नाव, मुखे नाम आपल्या हातात आहे. महाराज येत असल्या प्रकारचं. म्हणून प्रत्येकानं ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. देव काय करीत नाही, आपणच करतो. आपण करा सोडवण. चला मी ही हवे की पाले खायरे मरकंडेने विचार गुल्ले अंतर गेलं सत्वार बाणा संगे. सोबत जाणं घेतं माझं घेतं. म्हणजे काय ठरलेलं आहे? त्या बाणावर गेलो का? विश्वास आहे. जेथे विश्वासाची जाती तेथे वस्ती देवाची. भांडवल गाठी तरी विश्वास, झालो ते झालो निश्चय दास. निश्चित आहे, भगवंतावर पूर्ण विश्वास आहे. आणि विश्वासी तो करी. पांडव असे 5 बसले होते. बाईनं ध्यान केलं. 5 नवरे, जन्मभर सेवा केली. वेळ आलेली आहे. महाराज मिरीला हात लावलेला होता दुःशासनाचा. अर्थभावनेनं पाहिलं. 5 जणांना नजरेला नजर दिली नाही. बाईनं विचार केला, माईनं माझ्या हे कुठून खायचे आणि उठून जायचे सगळे. मग मात्र ध्यानात आणला भर का. तुम बिन मोहरी कौन खबरले गोवर्धन गिरधारी. अरे भगवान, कोण आहे मला तुझ्यापासून? असं म्हटल्याबरोबर वस्त्रहरणे वस्त्रे कैशी. महाराज देव झाला. देव दूर नाही. महाराज आपणच भाव ठेवला पाहिजे. आपला भाव आपण ठेवायचा. म्हणून घाट्यात आपण हो. सोयाबीनचा भाव आपल्या हातात नाही, कोणाच्या हातात आहे? ठेवून ते काल मळापूरचा सोयरा म्हणला, महाराज 2 वर्षाचं ठेवलं, आला 42 टिकलं म्हणला, 6 लाख रुपये आले म्हणला. लईच राहिले होते ते सोयाबीन. अरे आपल्या हातात नाही. खिळ्याचा भाव त्याच्या हातात आहे. रोजदाराने बी ते केलं. रोजदाराचा भाव रोजदाराच्या हातात आहे. मराठ्याचा भाव, शेतकऱ्याचा भाव
सर नामी चित्त वेदने पायी निज कार्याचा आठव नाही पुढे आपुर देखील काही ते तुझे पायी निवेदो एक करा घेत कशाला भानगडी करता सोयाबीनचा भाव तुमच्या हातात आहे ना दिल्या होत्या की नाही काय दिलं होतं तुम्हाला 6,000 रुपये पॉम्पलेट लागले होते की नाही बॅनर्स दिला का 1 रुपया वाढीला नाही 10 कमीच केलेत हां लक्षात ठेवा अरे जिने पराधीन आणि का ते कशाला असल्या शर्मिंद घेतं जीवन जगता हे का माझं भाषण नाही पोती सांगालो हं बाणसे परत सहित आलो नंदी ग्राम त्वरित देखील बंधू भरत जैसा मूर्तिमंत श्रीराम असल्या प्रकारचा पाहिलं बाणासोबत गेलो पाहिला तो कोण दिसला हा भगवान दिसला मूर्तिमंत श्रीराम आश्रम होता भरताचा सादृश्यात भरत कसा दिसला देवासारखा हरी तैसे हरीचे दास मनाला भूल पडली आणि रागही आला का राग येतो येत असल्या प्रकारचा महाराज विसंगती झाली की राग येतो संगत झाली की सकाळी बायकोचं नवऱ्याचं भांडण लागलं की घरात सामसूम दुपारा महाराज सकाळी खनखन दुपारा सामसूम आणि 4च्या चहाला गुणगुण आणखी मिटलं भांडण घ्या लई दिवसभर बोलल्या नाही घ्या याच्यातला अर्धा घ्या आणखी प्या दोन्ही पुटलं नाही घेतं दिवसभर सांगायचा मुद्दा तसल्या प्रकारचं पाहिलं त्या भरताला जेथं देव दिसला रागाला बोला राम भ्रमे भले माझे चित्त क्रोशाला तेत सौमित्रे सांडवे ते रघुनाथ काला राम भ्रमे भ्रमले चित्त क्रोधावेशू आला तेस रागाचा आवेश आला नाही ते बोललो लटके तुझे कुळशीळ लटकाच केवळ श्रीराम तुझ पुरुषत्वाचे नाही काही स्त्रीत्व हे तुझ माझी नाही नपुसका होणं पाहे वेश तोही लटकाची बोलू नये ते बोललो बोलू नये ते बोलतात माणसं कवा राग आल्यावर आणि मिटलं की खुश येतं हो ह्या प्रमाणाने अवस्था आहे ही अंतकरणातली अवस्था आहे महाराज येतं कसं आहे या संसारामध्ये क्षणोक्षणा पालटे रंग जो जो धरू जाय संग तो तो होतो बाधक गंमत अशी आहे महाराज ही अवस्था आहे म्हणून एकचित्त करा घेत असल्या प्रकारचं आणि निर्धारानं भजन करा बाबा निर्धार आणि भजन एका जागी आलं सुई आणि दोरा चला पुढे आई विचारी मी वानर बोल करतर अतिथिकड भागवत रघुवीर क्षमाकार जाणून बुजून वानर आहे बाबूराव नाही ते बोललो कशामुळं राम भ्रमे भ्रमल माझे चित्त होता भरत रामाचा भाऊ दिसला रामासारखा आणि म्हणून भ्रम निर्माण झाला आणि भ्रम निर्माण झाल्यावर 5वा अध्याय मग हे तर त्या भ्रमामध्ये शेवटच जातो बरं का दोन्ही डोळ्यातून उघळे येतात घेत असल्या भरतही मूर्छळावून पडतो किती गोड अध्याय आहे रामायणातला वेळ मिळायला लागते हे आमचे ते भावकीचे लोक येतात आपापले नेव काढून नेतात ही एक महाराज काल मला पांढरा शिपत दिसला आमच्या गावामध्ये मी म्हणलं किती सांगते की आता गावातच काला सांगावं म्हणून त्याला म्हणून दिलं काहीच येईना की त्या अध्यायातलं बापा बापा बरं तपे मे सांभाळी तपे मे डोलत सर्वदा उजळलं काय चला धान्य भरताचे जीवित धान्य भरताचे अचित धान्य भरताचे वर्त राम सेवित सर्वदा दिवस भजन करतो कोण भरत येत असल्या प्रकारचा हेच आम्हा करणे काम चला धान्य भरताची जीवन धान्य भरताचे धान्य भरता रामचेत गण सेवी सर्वदा एकच आहे जो भजन करतो तो धन्य आहे चला पुढे धान्य भरताचा भावार्थ धान्य भरताचा सिद्धार्थ धान्य भरताचा सिद्धार्थ त्रिगुणात सर्व कर्मी कुठलंही काम करणं स्वभावजन्य आहे डोळ्याला दिसतं नाकाला सुगंध दुर्गंध येतो कानाला ऐकू येतं धान्य भरताचे कुळ धान्य भरताची शिळ धान्य सूर्य काळ राम भजनी त्याचं शीळ धन्य त्याचं कुळ धन्य त्याचा वंश धन्य तुका म्हणे धन्य धन्य वंश त्या नराचा ऐसा निश्चयाचा मेरू झाला मनात निर्धार पाहिजे की आता बरोबर हे चालवणार या बोला बोला भरत राम प्रेमालो दला भरत रामे कोंदला भरत
नामे परशुरामे झाला सभाय भरला श्रीराम हरी बाहेर हरी चला बरा देखला गे मला परतवा भरती आगवात ये बावा विसर आलो हो भरतानं महाराज मला त्या ठिकाणी जे तसल्या प्रकारचा संकल्प केला राम आहे बोलू ते आता गणताची वरती झाली त्यानं माझे नैन व्यापिले डोळ्यामध्ये भरत भरला बोला ऐका आता परत कथा निरपणी श्रवणी कोणते श्रवण नाम झाले शब्द आहे मनात कान लागले कानामध्ये एकच आहे भगवताच्या भजनाची गोडी लागली ते जीवे ना सोडी ऐसे झाले लालचावले मन बोला चाका आता प्रेम गोडी रसन जाते हो संडी असे चौदर प्रिस प्रेम आवडी भरताची भगवताची आवड आहे महाराज भजन म्हटलं की तिथं प्रेम पाहिजे प्रेमावीण भजन चला पुढे गीता भजन नेकराने से गंधा बोध काही कोणला परमानंद करंद भरताचा इंद्रिया पडिले वळण इंद्रिया सगळा चला पुढे आवत प्रसंगी वायू लागत अंगे तुझ्या परशतांगे प्रेम वायू वारा लागला आनंद झाला भरत प्रेम म्हणजे संकल्प वायू कल्पा मुकुळे चंद्र बापरे निश्चय झाले प्रेम भावे डोंगर घेऊन रामाला घेत भरताच्या आश्रमातली कथा सांगा लागली बोला नाटावे ते बाण नाट्य कार्याची आठवण नाट्य म्हणजे का पिपान नाटावे असल्या प्रकारचा प्रसंग झाला त्याचा परिणाम काय झाला मी भरत आहे म्हणून भरताला ध्यान नाही आणि मी मारुती आहे डोक्यावर डोंगर आहे म्हणून तिथंच ऐकत बसलो अयोध्येतच आणि दुखणं कुठं आहे लंकेमध्ये 400 कोस समुद्राच्या पलीकडे ध्यानच नाही बोला बरा त्या कळी उडती मावळी उभय स्फूर्ती कैसा राम कैसा मारुती उर्मिला पतीच मरे कोण स्फूर्ती दोघाचंही घेतं आणि त्या प्रकारचं अंतकरण घेतं घुल्ली गाडी ऐसा सर्व शक्ती मरकटणे कार्याची ती करणे उशिराबद्दल बोला मनाने घातले लोटा सदळ माता धरिले चरण क्षमा करावे की हीन मरकाटा बुजून माकड आहे बोला ऐका आता कपीचे वट झाला रघुनंदन रामी नाट राम परफर संपूर्ण कोंदला मारुतीच्या तोंडून भरताच्या भजन प्रेमाच्या गोष्टी रामाच्या कानावर घातल्यावर राम जेत ताटस्थ्य अवस्था निर्माण झाली अवस्था आहे हे झोपीची अवस्था आहे आता गुलाब्या झोपीची आणि तशीच अवस्था आहे ताटस्थ्य पाप निळवून गेली घेत असल्या प्रकारची रामाची बोला प्रेमे भूलला रघुनाथ पुढे देखे भरत उठेंगे आले धावत प्रेमे अद्भुत भरताचे एकविध झाले म्हणून देवाशिवाय काय ध्यान नाही भरत दिसू लागला रामाला बोला माझा लागे कटलाची होते बेसायाची उग्रकर्म्याची लाची उपवाची मज लागे देवाचं आम्ही ध्यान करत नाही देव ध्यान करत नाही का देव आपल्या कार्यावर महाराज येतच तयार आहे पण आपणच महाराज येतं इकडे तिकडे बोंगाळतो चला पुढे ओटी दोघे कर भोजन सुंदर शरण सांडीवल कला बर कवेरी दान ती व्यवस्था चला पुढे कार्य अभ्यंग मार्जन चोरी जाटाचे बंधन रत्न सुंदर भूषण अंगीकारी सुंदर जेत भूषण अंगावर घाल तुझ्यासारखा सगळी व्यवस्था आहे बोला बरं आता भावे कपीची राले हृदयाची चुकता जे प्रेम उत्कारची न संटे सगळ्यालाही आनंद वाटलेला आहे हेत भरत भावे कपिशी भरत म्हणून मारुतीला आलिंगन दिलं त्यावेळेला सगळी वानर विस्मित झाली बोला जोतपा ती सकळ वानर अवघे झाले मूर्छा आपण भरत रघुनंदन भुलावेला बंधू प्रेमाचा प्रसंग पाहून वानराला मूर्छा आली चला सकाळला टकमक झाली शब्दाची कुलपे वेळे पदवे समाधी लागली सर्वाची शब्द बंद झाले चला पुढे भीषण शरण स्त्रियाबळी चित्त स्वतः काय बोलत रामाशी विभीषण चेती होता त्यानं हाक मारली रामा रामा पाय सावधान विस्त्रोनिया रामायण आलिंगीला कपीने कार्य ठेवण तुझं नाही कथा सांगितली मारुतीरानी भरताच्या आश्रमातली भरताच्या भजनाची आणि तुम्ही मारुतीराला आलिंगन देता का कोण म्हणतोय बिभीषण बोला भरत बेमे बुलाशी भरत म्हणून कपीशी आलिंगणी राहिला अशी निज कार्याची विसरवणी गोष्ट आहे कार्यकारिणी भाव लक्षात आला पाहिजे आमचा जन्म कशासाठी आहे कास हे तर माझा तो कुंटलाव पाव बोला पुढे बिभीषणाचे वचन ऐकून हनुमान जाण स्वेदाला सावधान रघुनंदन विनवितो मारुतीला काय म्हणतो रामाला मोला स्वामी ऐके रंग भरत नव्हे हनुमान जाण आलं परत घेऊन औषधी गण चेती असती देवा मी तुमचा बंधू भरत नाही माझं नाव हनुमान आहे औषधाला गेलो होतो आलो औषधी घेऊन वेळी जाती प्रेमाची वेळेने कार्याची घडल्या भरताची तरी श्रामाची भूलला प्रेम वेड करत जीवाला बोला शक्ती भेदे समित्र जाण पडल्याचे विसरणे याशी करावे सावधान राहून कंदन करावया एकच गोष्ट आहे
ब्रह्मशक्तीच्या घावातून लक्ष्मणाला सावध करायचं हे कार्य आहे बर का. बोला. मरकाटा पाले काय रणेने कार्य अंतर पहिल्याला उशिराच्या मार्गवीर मजकारो तेव्हा बोला पुढे. आईशे बोलून हनुमंत चरणा लागला त्वरित सावधानी नाथ काय बोलत का पेशे काय म्हणतात देवराम मारुती. ऐका आता परत गोटी प्रेमा उतरले पोटी काहीच नाही देखो दिटी तुझी मिठी अरे, मला वाटलं घातली माझा भाऊ आला. बोला. आई बर प्रेमे बुलामी म्हणे भरत झाला म्हणजे मला चवविला हनुमंते झालं जाग आणली. ब्रह्माधिकाने करी ती आयशा कर्मे निश्चिती तू आता दिली मारुती निमिष गती लागता केली मारुतीला ब्रह्मदेवानं होणार नाही ते काम तुम्ही चुटकीने शिकेले. मारुती बोला. तुझ्या उपकारत मुरी झालं कपिनाता वाचा गुंडली सर्वता काय तत्वता न बोलवे उपकारासाठी काय नाही माझ्या गाठी काही एक बोला. तुझ्या कर्माची कथा काय सांगू हनुमंता सीता सासुदीची कथा ऐकता चित्ता चळकाप दोन गोष्टी महत्वाच्या केल्या. एका उडीमध्ये समुद्र 400 कोसाचा ओलांडला. लक्ष्मणाला घेत मारून दिलं घेते त्या याला इंद्रजित वदाला की सांगतो सर्वांग ते गोष्टी ऐकता होती ते ग चित्ताशे आजही थर कापत चित्त. रजाकारी कशी होते ते म्हाताऱ्यालाच माहिती. तुम्हाला काय माहिती भांग काढता आता. एका परावते एक अभिनंदन सरचे आपण संपूर्ण मी तो जाऊ हो बोला. काही न बोलवे सरता मणिचारी ठेविला माता येरे वारुणी तत्वताच्या गुणाताचे वंदिले काहीच स्तुती स्मरणानं भरीभरी होत नाही. त्याचं वर्णन होत नाही. म्हणून चरणी ठेविला माथा. पण ओवी अशी सांगते नाथ महाराज. एरे एरे म्हणजे मारुतीने एका हातात 2 हात धरले. कोणाचे? रामाचे. आणि आपण पाया पडले. एरे वारोणी तत्वता चरण गुणाथाचे वंदिले. महाराज पाया पडले. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव आणि मी भक्त तू देव ऐसे करी. आपली घेत आपल्या योग्यतेनं महाराज सेवा घडाव हेच महत्त्वाचं आहे. जगा जीवनामध्ये एकच बाब आहे. सेवा मिळत नाही आणि सेवेनंच माणसं मोठी होतात. चला पुढे. राम मारुती वतांचा ते कथा झाला विस्मित सुचन वैद्य रात्यात त्याशी बोलत सोगरेवा राजा वैद्य राजाला काय म्हणतो ऐका. तेही दोघे प्रेमधरणीचे कार्य ते विसरले आपण जाणीवली औषधी पार शोधावे डोंगर किती वेळ चालला औषधी पहा. लक्ष्मणाला उठवा यायचं काही खरं नाही. वैशाल्य वय लक्ष्मणा ते कार्य साधी सूचना म्हणून लागला. म्हणला कार्य साधना कार्य साधन साधावे चला पुढे. लक्ष्मणाचं दुःख ऐका आणि सुग्री उतर सूचन निघाला सतरा सकाळ मारता परशिकर वळंगाले डॉक्टर डोंगरावर. चला. सहावे वानराचा बार सूचन वैद्य राजा सत्वर वळंगले वर्ष औषधी पार शोधावया निष्ठय औषधी पाहू लागले डॉक्टर. बोला. अति दीर्घ पर्श रमणीय गिरी कंदळे कमळे कमळ मनोहर शोभती सुंदर डोंगर होता. बोला. आगराची चार्यवत चंद्र परती बौद्ध पुष्प जाती आता सगळंच होतं कारण डोंगरच होता. प्रश्न नाही. सारवारी करी करे शवित्री चळे पक्ष चोपे रे किलकिलती पाखर पण होते ते. आती रम्य परत वाणेरे सैरा हिंडत सुजनवते अशोधित अति वेगे आता सुशेणाला एक टेन्शन होतं. औषधी हुडकू लागले. स्मरण या रघुना पाता सावधान झाली औषधी दर्शन वैद्य सुशेन हरिकाता ध्यानात ठेवा. देवाचं भजन केलं. डोंगराकडे पाहिले. औषधी दिसल्या. उपरण्यात घेतल्या. चला पुढे. राम नामे सत्वर उपटणी औषधी संभार करीत नामाचा गजर वानर बार चालेला अरे वानर. बोला. उतरवणी पंचुळ औषध केले आशळी हृदय ताकताळी शक्ती पिळी होतीला त्यामध्ये जे औषधी पिळली परिणाम. बोला. रस गाली सत्वर चावत नयाची सोमित्र सुशेन झाला चिंता तुर काय विचार स्फुरेना डॉक्टरला आलं टेन्शन. बोला. ब्रह्माधिकाने बोलणं एवढा प्रयत्न केला दारुण शेष झालो समाध्या पिजान होईना महाराज हे तर सगळं माग पाहिला. मागोवा घेतला. फुकट गेलं म्हणलं. एवढा प्रयत्न केला तर फुकट गेला. 100 वर्ष जगलो पण नाही ऐकिले गाईले गीत धरणी राज सांडिले हित नावडे पुराण बैसले संत आणि केली बहुत परनिंदा. लोकांच्या खपल्या काढल्या मात्र त्याच्या सांगण्याला काय हो. बाबूरावाची जात तुकाराम पाटील मात्र लय गर्दा हो बापा. ते काय खरं नाही. आम्ही लोकांच्या खपल्या काढ. सुग्रीवात कथा स्वामी रघुनाथ कथा वलगालो मित्र सौमित्र ते उठवेन नाही बोललो. चला पुढे. आईशे बोल बोल न पाटील वायू नंदन
मायग्न जिनून परतची जाण आणिला कोण सांगायचे महाराज आमचे येत असल्या प्रकारचे प्रातस्मरणीय येत आमच्या अंजनार्दन जगन्नाथ महाराज बरं का 6 विघ्न जिंकले किती गोड सांगावं त्यांनी येत गेले महाराज येते गेल्या दिगंबर विभूती आता मग उरलं ते उगं कथा करताना त्या रिव्हिजन करतो आम्ही जे तर परंतु खरी कथा सांगितली जगन्नाथ बुवांनी सांगावं बाबूराव गुडसुलकरांनी सांगावं आपल्या इथूनच गेले नारळ आम्ही असे उभे केले आम्हाला सगळ्याला तुम्ही नारळ दिले आणि घरी गेले की गेले झालं चला औषधी संभा सगळ्या अंगे पिळून यावैला गायर होत तिला वरता झाला प्रयत्न फुकट गेले महाराज प्रयत्नाला काही कमी नाही आम्हाला दम आहे का रात्रंदिवस दम नाही येत आणि म्हणून अंगावरलं वरचं पांघरण जाय ना दुधाला कोण गेलं रे तारी वल्लेचे झाले शास्त्रवता रचले शिष्टाचारा दूषण आले काय झाले मजन काळे माती येत असल्यावर मला कळना डॉक्टर बोलतोय बोला नाही रचन चुकले धातू शांत नाही पडले नाही हनुमान चुकले नाही सांडिले क्रियेशी औषधच पण कशातून देवावं सहाय्यक पदार्थाचं भान राहिलं नाही बोला काय झाले तत्वता मजन कळे सर्वता भावगा रघुनाथा शास्त्र समजता संरक्षे धावा केला देवाचा पण धावा करणार अंतकरणातून नाही मन दूषित आहे साबण आहे पाणी गढूळ आहे काय करेल नाही निर्मळ जीवन काय करील साबण याच्याकरता साधन काही करत नाही मन समाधान ठेवा मनात रोष येऊ देऊ नका अभिमान येऊ देऊ नका सगळ्यात मला वाईट काय असेल तर अभिमान आहे आपण केलं म्हणायचंच नाही काय घडलं ते देवाच्या मनावर वायचे वाई नंदनी तो फक्त माझी चुडामणी बोलता झाला सोनी सुशन लक्षोनी अनुवादे शास्त्र संमता संरक्षी इज दिस मेन पॉइंट हे महत्वाचा मुद्दा आहे शास्त्र चुकलं म्हणला तू शास्त्र चुकलं का मारुतीला गदगद हसले मारुतीला काय म्हणतात सुशेना चुकलाची मत जाचनी शास्त्राची शास्त्रार्थ जुळे दिवेदार्थची चचनात जाचेने कोणामुळं वृक्षाचेही पान कोणात हलत आहे देव हलवितो कर्म त्याच्याकडे जात आहे आम्ही साक्ष आहोत कर्माचे पण कर्म करणारा देव आहे बर का कर्तव्य करणे का न करणे हे अवघे तोच जाणे नारायण महाराज देवाच्या शिवाय पान हलत नाही उगा तेव्हापासून टोपी फिरवाला जेने चिकित्सा पाळी गेली ते शास्त्रे बुजाविले पुराणेवर तो लागली ज्याची चाली जाणवणी 18 ही पुराण त्याही विस्तृणी रघुनाथा सोयी का गेले ताशीने पाऊल शोध स्वकार्यहीन साधेचे तुझं कार्य साधणार नाही त्याने जर हेल्प के मदत केली नाही तर तुझं काय आहे महाराज ओ गवता 3 महिन्यात पेटात चंद्राने टाकती हो निघत होत झाल्यावर रात्र महाराज हे तर राहील का राहणार नाही तर देवाची कृपा झाल्यावर अपयश शक्य नाही देवी ते कथा रघुनाथ औषधी 12 समजते तुझे ते तर काय चाले अरे देवाच्या हातानं होणार काम तुझ्यानं काय व्हायला आईचे न करावे आपण प्रार्थनीय रघुनंदन घ्यावे चरण तीर्थ मागून वाचे लक्ष्मण ते कार्य याच्या करता लक्ष ठेव देवाच्या पायाचं घेत तीर्थ घे औषधीच्या रसामध्ये कालव बरोबर लक्ष्मण उठणार आहे भगवान सांगतात औषधी रसा माझी देख वेगी घाल चरणोदक रस देता एका एका सकाळ दुःख निरशेल यश तुझ्या हातात आहे चला पुढे कोणाची न कळच नामामृत संजीवनी तो परदेश अनुदिनी निजाभिमान कष्टाते काहीच नाही देवाचं भजन करा आणि एक गोष्ट आहे आपलं तुपलं म्हणायचं नाही बर का सगळे आम्ही एक आहोत घेत असल्या प्रकारे दरबारात आल्यावर आम्ही सगळे एक आहोत बर का आणि तुमच्या आमच्यातला विवाद जर नाही गेला तर महाराज अपेक्षित कसं मिळेल बोला आम्ही वैद्यतिक जनमात्र पती देख धावला गाजली मे कथेनेची देख नाडिले कशामुळे घेत असल्यावर नाड येते तुका म्हणे नाड बरं पाप ठाके हे ताड येते जीवनामधल्या कर्तव्यानं पाप होतं आणि पाप देवाचं भजन करू देत नाही आडवं येतं येतं हा बोला सिद्धाची चित लावा होता अभिमा उठला चिता आवगे गेले तत्वता कर्तवताची सोशिले अरे झालेला वेळ फुकट गेला आयुष्य फुकट गेलं काही हातात काही माती आलेलं नाही का बरं अभिमान आला
चांगदेवासारखे गेले तर तुमचं आमचं काय आहे, हा? सर्व दुःखाच्या आपदा प्राप्त झाल्या प्रल्हादा नामस्मरता सर्वदा दुःख बाधाचे दिले. काय कळतं संतांना? प्रल्हादाला आपदा म्हणजे बाधा, आपदा म्हणजे बेजारी, आणि बाधा म्हणजे जे तर असल्या प्रकारचा मृत्यू चोखला. कशामुळे? नामस्मरता सर्वदा. आणि दुःख बाधा छेदिली. कोणाची? प्रल्हादाची. का कोण प्रसन्न झाले? भगवान प्रसन्न झाले. बोला. तो इस्राम प्रत्यक्ष असता तुझा अभिमान झाला व्रत चरणी ठेवून या माता चरण तीर्थ मागावे. नाड केले तुला जे तर तुम्ही मोठा एक्सपर्ट डीन डॉक्टर, परंतु अभिमान आला मी की नाही. बोला. तीर्थ औषधी घाई घालता त्रिशुद्धी सुमित्र उठेल सतो उद्युक्ती साधी हे माझ्या माझे. युक्तीनं चाल. कोण म्हणले मारुती राय? संसार आपला, पण चांगल्याच्या संगतीने, संताचे संगती म्हणून मार्ग. किती सांगावं माऊलीने, किती गोड सांगितलंय तुम्हाला. मला पाठ असून तिकडच जाते, कारण टोपीची घडी बदल ना, जिथून हाय पहिली तिथूनच जाते. तर आपलं मन कसं काय आवरल हो? ऐकॉनी कपीचे वचन संतोषला सूचना म्या केला जो अभिमान तो रघुनंदन क्षमा करो. आनंदित झाले मारुतरांच्या शब्दाने आणि माफी मागितली. रघुनंदन क्षमा करो. चुकलो महाराज, कबूल केलं पाहिजे. जीवाला चुकणं हे स्वभावगत कर्म आहे. चुकतो जीव, परंतु त्या औषध काय बरं का? देवा तुझं चुकलो गा तेने दृष्टी आले पडळ, विषय ग्रंथी गुंतलोसे तेने विहोतसे विभोळ, अंधमंध दृष्टी झाली तेने गिळूपाळ हा काळ, अवचित्ती दैव योगे निवृत्ती भेटले कृपाळ. धर्म जागो महाराज, वेळेला संत भेटावेत, वेळेला आपल्या सत्कर्म करावं. मारुतीराय गावाकडं पाहतात, एकच इच्छा आहे, भगवंताचं नाम घडेल का या लोकांना? घेतच लक्षात घ्या, त्यावेळेला समाधान होईल बापू. म्हणून आपापल्या गावामध्ये मी कितीही घेतं लोक गावाला सांगतो, महाराज लोकांचं काम आहे. शनिमा पहिला जातावाळी नवीन रील एकदा दाखवतात, पुढे येणाऱ्या शनिमाची. पाहिलं नाही का शनिमा? अरे वा, आम्ही शनिमा पाहतो महाराज आम्ही. हां, आता नाही, पहिलं आता दिसच ना झाले. मार्काटने नेहमी सर्वता क्षमा करणे रघुनाथा चरणी ठेवून या माता चरण तीर्थ घेताले. डॉक्टर म्हणतो मरकटने सर्वता क्षमा करणे रघुनाथा चरणी ठेवून या माथा आणि चरण तीर्था घेतले. महाराज कशी आहे प्रक्रिया? कशी आहे? डोकं तर पायावर टेकवलं रामरायाच्या आणि पायाचं तीर्थ मागितलं. आधी महाराज पैसे द्या की हो सावकार. औषधी तीर्थाच मयत घाई पिळता समजत स्वामित्र झाला सावचित रघुनाथ प्रसादे. औषधी टाकल्या, लक्ष्मणाला गुण आला. लक्ष्मणाच्या मन शरीरामध्ये चुळबुळ निर्माण झाली. लक्ष्मणाने डोळे उघडले. पुढल्या ओवीला महाराज येते इथे मातुरांच्या दरबारी साधू संत महाराजांनी मायमापाच्या सभेमध्ये विश्वाधिष्ठान असलेल्या जेता अनादी आदी शक्ती माता जेत सत्याई देवी यांच्या जेत महोत्सव जेत यात्रेमध्ये आणि सगळ्या जेत भाविक भक्तांनी उपस्थिती लावली. गावकऱ्यांनी अतिशय मोठ्या भावनेतून मोठ्या प्रेमातून हा उत्सव सोहळा आयोजित केला. त्या सोहळ्याला आम्हालाही आमंत्रित झाले आणि आम्हालाही 2 शब्दाची सेवा मिळाली. आम्हालाही कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. रात्री कीर्तन करून झोपलो. सकाळी वाटलं जाणं होईल का, वेळेला आलो. शेवटची तुकोबाराची ओवी जेत होताच आम्ही जेत प्रवेश केला. आनंद झाला. महाराज येत असल्यावर आता प्रत्येकाला मिळालेलं हे मंगलद्रव्य आहे. सगळ्यांनी ओवी वाचल्याबरोबर जेत असल्यावर त्याचा संदर्भ सांगितला की लगेच जेत असल्या प्रकारच्या अक्षदा उधळायच्या. बोला. ते प्रोषित शरीर सत्वर उठिला स्वामित्र बाप रपाळ रघुवीर वानर पार हरिकाला. रक्षण करणे म्हणजे शिंपणे. अंगाला लेप दिला आणि एकदम परिणाम झाला. लक्ष्मण ताडकून उठून उभा राहिला.
वाहिल्याबरोबर 33 कोटी देवाला आनंद झाला. स्वर्गामध्ये वैकुंठ कैलासामध्ये नगारे वाचू लागलेले होते, अप्सरा नाचू लागलेल्या होत्या. सोळंचळ पर्वतावर वानर अस्वल माकडं आणि गदारोळ करू लागले, नामाचा गजर करू लागलेले होते. वाणेगाव या ठिकाणी येत असल्या पूज्य असणाऱ्या महाराज येत असल्या प्रकारच्या प्रेक्षणीय जेतर आणि गुरव मंडळींच्या ह्या ज्यात असल्या प्रकारच्या मारुतीरांच्या असते एकंदरीत पूजेच्या आणि सत्याई देवीच्या घेत असल्या प्रकारच्या यात्रा महोत्सवाची सांगता शक्ती प्रसंगातून मोठ्या आनंदाने या ठिकाणी उपस्थित साधू संतांच्या ह्याच्यामध्ये झाली. सगळ्यांनी या ठिकाणी वाणेगाव या ठिकाणी शक्ती माता घेत सत्याई देवीच्या प्रांगणामध्ये मारुतीरांच्या दरबारामध्ये आणि सगळ्यांनी एकच जय जयकार केला. लक्ष्मण उठला, राजा रामचंद्र भगवान की, कपिवर्य महारुद्र हनुमान की, शांती ब्रह्म एकनाथ हो की जय. पार्वती पते हर हर महादेव. संत मोतीराम महाराज की जय. चला लवा डोळ्याला पण लवा. आचमनः केशवाय नमः, नारायण नमः, गोविंदाय नमः, विष्णु सुरेशम विश्वाधारं गगन सदृशम मेघवर्णं शुभाम्यहं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योग विद्यादगम्यं वंदे विष्णुं भुवहरणं सर्वलोकैकनाथं कर्पूर आर्तिक्यं समर्पयामि. आरतीला हळद कुंकू लावा. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा दुष्टबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते. दीपं समर्पयामि. इवासात परिगात भौति जायमानः त्वन्देराय मनसकवयन्ति मनसाधीवयन्ताः कर्पूर आर्तिकं समर्पयामि. लाव आरती. आरतीला श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. बाळू महाराज का बाळू महाराज वर आले आहे. राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. राम जय राम जय जय राम. श्रीराम 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 जय राम जय बोला, जय बोला. राम. श्रीराम जय राम जय जय राम. हरी श्रीराम जय राम जय जय राम. राम जय राम जय जय राम. जय राम जय जय राम. श्रीराम जय राम. हरी मंगलानि भवन्तु. सुकर्ता वार्ता विघ्नाची नुरवे पूर्वी प्रेम कृपा देवाची. सर्वांगे सुंदर उटी शेंदुराची. कंठे शोभे माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मन स्वर्णी मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय रत्न खस्त हारा तुझ गौरी कुमरा. चंदनाची उटी कुमकुम केशरा. हिरे जडित मुकुट शोभतो बरा. रुंजून ते नोपुरे चरणी घागर्या. जय देव जय मंगल मूर्ती. ओ श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मन स्वर्णी मात्रे मन कामना पूर्ती. लंबोदर पीतांबर फणिवर वंदना. सरळ सोंड वक्र तुंड त्रिवेणा. दास रामाचा वाटपा हे सजना. संकष्टी पावावे निर्वावी रक्षात सुरवर गजबदना. जय देव जय मंगल मूर्ती. ओ श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मन स्वर्णी मात्रे मन कामना पूर्ती. जय देव उत्कट साधुनी शिळाशी तू बांधोनी. लिंगमध्ये अलंका पूर्वी ध्वंसोनी. काम क्रोधादी राक्षस मरदोनी. देह अंबावर लुटोनी.
जय देव जय निज बोधारामा प्रेमाची आरती ससावे आरती परिपूर्ण कामा जय देव प्रथम सीता शुद्धी हनुमंत गेला लंका दहन करून अखया मारिला जंबू माळी भुवनी त्राठीला आनंदाची गुढी घेऊन आला जय देव जय निज बोधारामा प्रेमाची आरती सद्भाव आरती परिपूर्ण कामा जय देव निज बळे निशक्ती सोडविली सीता म्हणून झाले अयोध्या रघुनाथा आनंदे ओसंडे वैराग्य भरता आरती घेऊन आल्या कौसल्या माता जय देव जय निज बोधरामा प्रेमाची आरती सभावे सद्भाव आरती परिपूर्ण कामा जय देव हरी अनु हात ध्वनी गर्जती अपार 18 पद्य वानर करती भूमुकार अयोध्येशी आले कुमार नगरी होत आहे आनंद थोर जय देव जय निज बोधारामा प्रेमाची आरती सद्भावे आरती परिपूर्ण कामा जय देव हरी सहज सिंहासनी जनी राजा रघुवीर सोहम भावे पूजा पूजा उपचार सहजाची आरती वाद्याचा गजर माधवदास स्वामी आठवणा विसर जय देव जय निज बोधारामा प्रेमाची आरती सद्भावे आरती परिपूर्ण कामा जय देव सत्राणी उड्डाणे हुंकार वदनी करिटळमळ भूमंडळ सिंधू जय गगनी कडाडे ब्रह्मांड धागे द्रोणी सुरवर्णी शाचर झाल्या त्या पळ जय देव जय हनुमंता स्वामी हनुमान तुमचे निप्रसादे नभी गुरुकांता जय देव जय दुमदुमले पाताळे उठला प्रतिशब्द थरथरला धरणीधर मानिला खेद कडाडे ब्रह्मांड म्हणून उच्छेद रामी रामदास शक्तीचा शोध जय देव जय हनुमंता स्वामी हनुमान तुमचे निप्रसादे नभी गुरुकांता जय देव देवीची म्हणा अरे उत्सवात म्हटली पाहिजे रती धर जय माता कमलवाणी सत्याई माता नाम तुझे मोहोनी हर्ष सुख करी गुणगान तुझे तू रे जगाची माता बालक विश्व तुझे व्यापसी सर्वासी गुढ रहस्य तुझे जय देवी जय सत्याई माता आरती वाळून माता जय देवी जय दुर्गे दुर्गती नाशिकी भक्त सागर तारी मृगेंद्र वाहन गिरजे दानव संहारी आसुरी संपन्नीच्या त्रित्रास जगभारी निर्दाळून त्या ते भक्त जनतारी जय देवी जय सत्याई माता आलो शरण तुला मी चरणी ठेवी देव माता जय देवी अष्टभुजा मूर्ती करुणे दृष्टी प्रकटून शक्ती रूपे रचसी नवसृष्टी ज्यावरी करुणा करशी त्या देशी पृष्टी दुर्बलती जरी असाशी होई संतुष्टी जय देवी जय सत्याई माता आलो शरण तुला ठेवी तो माता जय देवी जय महिषासुर मर्दिनी मर्दयम दोषान तारे तारे माते नजमल असी महान काम क्रोधाधिक मघेरी अति बलवान करुण दृष्टा माता रक्षैनी भक्तान जय देवी जय सत्याई माता आलो शरण ठेवी तो माता जय देव एक विनंती माते हो तू ध्यानी ते अतिलीन जरी तव तू धरी ध्यानी धनदा वरदा सुखदा तू अनुग्रह करणी भक्त गण विनवी तुझ घे तव चरणी जय देवी जय सत्याई माता आलो शरण चरणी मी ठेवी तो माता जय देवी आरती ज्ञान राजा महाकैवाल तेजा श्रेष्ठी साधू संत मनवे दिला माझा आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान जागी विश्वनयनांत कोणी अवतार पांडुरंगा नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवाल तेजा श्रेष्ठी
साधू संत मन वेदी दिला माझा आरती ज्ञान राजा प्रगट गुज बोले विश्व ब्रह्मांड केले रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले आरती ज्ञान राजा महाकैवाल तेजा शेषी साधू संत मन वेदिला माझा आरती ज्ञान राजा आरती एकनाथा महाराजा समर्था त्रिभुवनी तुझी थोर जगत गुरु जगन्नाथा आरती एकनाथा एकनाथ नाम सार वेदशास्त्राचे गुज संसार दुःख नासे महामंत्राचे बीज आरती एकनाथा महाराजा समर्था त्रिभुवनी तुझी थोर जगत गुरु जगन्नाथा आरती एकनाथा एकनाथ नाम घेता सुख वाटले चिता अनंत गोपाळदासा धरणी न पुरे गुण गाता आरती एकनाथा महाराजा समर्था त्रिभुवनी तुझी थोर जगत गुरु जगन्नाथा आरती एकनाथा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पायी दाखवी आम्हा आरती तुकारामा राघव सांगरात पाषाण तारिले कैसे तुकोबाचे आभंग रचिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पायी दाखवी आम्हा आरती तुकारामा तपचिता तुलनेसी ब्रह्म सुखासी आले मनोनी रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पायी दाखवी आम्हा आरती तुकारामा घालील टांगीन वंधीन चरण डोळ्यान पाहिल रूप तुझे प्रेमे आलिंगन अनंत पूजन भावे वाळीन म्हणिनामा तुमेव माता पिता तुमेव विद्या गुरु तुमेव सर्व नामदेव हरी गायन वाचा पूजात सेवा करुणा अस्लम समर्पयामि अस्लम कृष्णम नमनार कृष्ण दामोदर वासुदेव हरी हरिनारायण दैत्य निवारण परमानंद सदाशिव शंकर भक्तलोचन नारायण तू दासा हो राम 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 तारी तारी बहु पासे रामचरणी दासाशे पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीला